नमस्कार, मी दयानंद लोहार. आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील कोणतं नाव आपलं? दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर हौज मंद्रुप हौज मंद्रुप या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जवळपास तुम्ही बघू शकताय की तो मेन रोड आहे. त्या मेन रोडपासून सरळ जो हा प्लॉट इकडे आलेला आहे, तर हा सर्वसाधारण 10 एकरचा प्लॉट आहे. आणि या ठिकाणी आमचे मित्र टेक्निकल बऱ्याचशा फील्डमधलं जे आम्ही ज्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो, असे आमचे जवळचे एकदम क्लोज मित्र रिलेशन्समधले मिस्टर गोखले सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे. तर पुढे या ठिकाणी काय करायचं आहे आणि काय होणार आहे हे स्वतः गोखले साहेब सांगतील. नमस्कार, मी गिरीश गोखले. मी मूळतः हुबळीचा आहे. आत्ता सध्या कर्नाटकाहून इथं सोलापूरला शिफ्ट झालेलो आहे. एक्सेलेन्सी एन्व्हिरो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. ती कंपनी इथं आम्ही CBG म्हणजे कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा प्लांट घालतो. ही जवळपास दिवसाला 200 टन हे नेपियर ग्रास प्रोसेस करून 12 टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रोड्यूस करणार आहे. सोलापूर जिल्हा आणि ह्याच्या आजूबाजूला जेवढ्या लोकांना CNG लागतो आज, त्याचा पुरवठा इथून होणार आहे. ओके. म्हणजे जवळपास जो आपण म्हणतो तुटवता, बरोबर. तो ह्याच्या पुढे तुम्हाला ही प्लॅन चालू झाल्यानंतर कुठे तुम्हाला कुठे जाणवणार नाही. जाणून येणार नाही. टोटल असं या ठिकाणी आता हे आपण जे आता हे बघितलं तर ही परचेस केलेली ही थोडक्यात आम्ही जमीन. कंपनीने परचेस केलेली आहे स्वतःसाठी. हा. इथं पूर्ण प्लांट येणार आहे. बरोबर 100 लोक इथं कामाला लागतील. एकदा प्लांट म्हणजे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, बरोबर जवळपास 18 महिने युजली लागतं. आम्ही बरोबर. ते 12 महिन्यात कंप्लीट करणार. ओके, एकदम फास्ट. कारण दिवसाला 2 शिफ्ट मारून हा. आम्ही हे काम संपवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. बरोबर. तर या ठिकाणी पूर्ण हा प्लांट असणार आहे या ठिकाणी बघायला गेलं तर. आणि ही जी काय बाउंड्री आहे, तर अशी पूर्ण प्लॉटची टोटल बाउंड्रीमध्ये या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमातून आपण आपला जो जापनीज झेन आंबा आहे, जो वर्षातून साधारण 3 वेळा आपण त्याचं प्रोडक्शन घेऊ शकतो. त्याच्यानंतर पेरू जो आपला थायलंड संशोधित वाण आहे, ते वर्षभर आपण प्रोडक्शन त्याच्यातून घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथं जी काय कंपनीची जी भिंत येईल प्लांटची, तर त्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूला बाहेरच्या बाजूला साधारण थायलंड संशोधित वाण, नारळ, कोकोनट, दुसरं मलेशियन पण आहे. तर ह्या दोन्ही प्रकारचे नारळ त्या ठिकाणी बसतील. आणि त्याच्या मधोमध महोगनी, जे पूर्ण कंपाऊंडला संरक्षण पण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमर्शियल पुढच्या दृष्टिकोनातून असं जवळपास 10 वर्षापासून ते 70 ते 80 वर्षापर्यंत ज्याचं लाईफ आहे, तर तेच या ठिकाणी कंपनीला एक कमर्शियल लेवल कंप्लीट करून देता येईल. तर खूप छान या ठिकाणी प्लॉट वाटला. आणि असंच पुढं नेपियर ग्रास जे आहे, तर सर्वसाधारण ते किती एकरला या ठिकाणी वर्कआउट केलेलं आहे तुम्ही? आत्ता आम्ही 150 एकरमध्ये प्लांटेशन केलेलं आहे. 150 एकरमध्ये 150 झालेलं एकरमध्ये प्लांटेशन झालेलं आहे. हां. 100 एकरमध्ये प्लांटेशन ह्या सीझनला सुरू करतोय. ओके. आणि अजून आम्हाला ॲक्च्युअल 500 एकर इथं घ्यायचं आहे. बरोबर. फक्त ह्या प्लांटला फीड होईल एवढ्यासाठी. बरोबर. कारण काय हे चालायला नेपियर ग्रास सर्वात इम्पॉर्टंट आहे. नेपियर नसेल तर प्लांटची प्लांटची काही आवश्यकता नाही किंवा चालू चालणारच शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त फीड स्टॉकवर आम्ही हां. इंडियात आता जेवढे काही CBGचे प्लांट झाले, हां. त्यातले 50% फेल का झाले, पण त्यांच्याकडे रॉ मटेरियल इनपुट नाही. बरोबर त्यांनी आहे. त्याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं. फक्त प्लांट टाकला, फक्त प्लांट टाकला, आजूबाजूला काहीच नाही. नाही त्यातला फीड स्टॉक जो होता, हां. आम्ही गेले वर्षभर तो फीड स्टॉक कसा तयार करायचा त्याच्यात 101 अडचणी आल्या. बरोबर आहे ना. असं नाही की कुठलंही एक लगेच आपण लावलं आणि ते उद्यापासून उभं चालू होणार आहे. झालं. त्याच्यात 100 तऱ्हेचे वेगवेगळे रोग आले, कीटक आले, हे आलं, बरेचसे ते आलं. चॅलेंजेस ते सगळे चॅलेंजेस आता ओव्हरकम करून ते आम्ही पहिल्यांदा सगळे वर्षभर लॉस खाल्लाय. बरोबर आहे. आणि तो एक्सपेक्टेडच होता. म्हणजे असं काही नाही की आउट ऑफ वे लॉस येतो. तो उद्या मोठा प्रॉफिट देणार आहे. कारण जेव्हा आम्ही आता टोटल 6000 एकर प्लांटेशन करणार आहे अक्रॉस महाराष्ट्र. अरे बाप.
त्या 6,000साठी हे आपण जे काय फाउंडेशन म्हणतो तसे हे 100 एकर फाउंडेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे काय सुरुवात आपल्याला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतील, हाऊ टू रिड्यूस लॉसेस आपण जे म्हणतो ते आम्ही सगळं इथून शिकलेलं आहे. बरोबर. म्हणजे अगदी छोटीशी रबरची पाईप त्याच्यावर ट्रॅक्टर जर गेला तर काय काय होतं, होऊ तिथपासून शकतं? ती पाणी पाईप कसं मेंटेन करायची, असे छोटे छोटे जे काही असतात बरोबर. एक फार्म आणि फील्ड मेंटेन करायचे, ते सगळे आम्ही इथं शिकलेलो आहे. आमच्याबरोबर हैदराबादचे खूप मोठे मोठे सायंटिस्ट्स आहेत जे आम्हाला यील्ड युजली जे 120-130 टन देतात ते 200 टनपर्यंत न्यायची व्यवस्था करतात. बरोबर. म्हणजे क्रॉपमध्ये त्याच्यात वेगवेगळे टाईपचे तुम्हाला पाणी कसं द्यायचं, त्याचं NPK कधी काय, सर्व त्याचं मॅनेजमेंट आम्हाला मॅक्झिमम यील्ड देईल. जेवढं यील्ड येईल आणि जेवढं मॉइश्चर रिटेन होईल तेवढं प्लांटमधून तुम्हाला जास्त मिथेन आउटपुट त्याच्यापासून पूर्णपणे त्याचा इथं CNG तयार होणार. 100% CNG वरतीच वर्कआउट होईल. चालेल. त्याच्याबरोबर तुमच्याबरोबर डिस्कस केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की जी वेस्ट उगीच बाउंड्री वॉल बांधतोय, बरोबर आहे. त्या बाउंड्री वॉलचं काम आहे संरक्षण, पण त्या संरक्षणाबरोबरही प्रॉफिटेबिलिटीचं तुम्ही जे मार्गदर्शन करताय बरोबर, त्याच्यावर आपण वर्कआउट करतो आणि ते वर्कआउट 100% होणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे ॲज पर डिझाईन आपण ते प्लांटेशन लवकरात लवकर सुरू करू. तर खूप छान पद्धतीनं कंपनीनं पण विचार केलेला आहे. तर पहिला फाउंडेशन कुठल्याही गोष्टीचं करणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर 10 एकरमध्ये मग फॅक्टरी आणि त्याला लागणारं जे काय पुरवठा आहे ते सर्वसाधारण 500 साडेपाचशे एकरवरती आत्ता त्यांनी स्टेप बाय स्टेप वर्कआउट करून ठेवलेलं आहे. तर त्यामुळं रोजगार पण या ठिकाणी वाढणार आहेत आणि CNG भविष्यात येणाऱ्या काळाची खूप गरज आहे. ज्या आज आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी रांगाच्या रांगा लागलेल्या असतात, तर त्या जसं म्हणतोय की डिमांड ज्याची डिमांड आहे तेच जर का वर्कआउट केलं तर खूप छान पद्धतीनं व्यवसाय होऊ शकतो आणि ते कुठंतरी धोरण या ठिकाणी दिसून येतं. तर खूप छान वाटलं. स्टॉप करा. तर या ठिकाणी सासवडवरून पुणे जयश्री कामते मॅडम पण या ठिकाणी आलेले आहेत आणि सोबत गोखले सर या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लवकरच मिश्र फळझाड बाउंड्री फार्मिंग हा विषय चालू करायचा आहे आणि खूप छान वातावरणामध्ये या ठिकाणी प्लॉट पण एक लेवल प्लॉट आहे बघायला गेलं तर. सरसकडं बघू शकता या ठिकाणी जवळपास एकाच ठिकाणी उभारलं तरी हजारो एकरची जमीन या ठिकाणी दिसून येते. तर धन्यवाद.